मंगळवेढा हे स्थान वाडीपासून पश्चिमेस 3 किलोमीटर अंतरावर असून श्री आत्मानंद महाराज यांच्या समाधीसाठी प्रसिद्ध आहे। मंदिराला एक प्रदक्षिणा घालून आम्ही श्री अंबिके मातेचे दर्शन घेतले व आत्मानंद महाराजांच्या पाठीमागे असलेल्या बागेत जाऊन तिथं एक सुंदर हरिण बघायला मिळालं। बागेमध्ये थोडं मनोरंजन केल्यानंतर आम्ही पाठीमागे परड्यावर जाण्याचे योजले व श्री खंडोबा महाराज यांचे दर्शन घेण्यास आम्ही परड्यावरती निघालो। परड्यावरती जाताना शक्यतो शूजचा वापर करावा। चप्पल किंवा सँडल तोंडावर पडण्याचे कारण ठरू शकते। खंडोबा महाराजांच्या मंदिराहून दिसणारं दृश्य हे खूपच मनमोहून टाकणारं होतं। थोडा वेळ खंडोबा महाराजांच्या मंदिरावर विश्रांती केल्यानंतर आम्ही खाली प्राचीन बिहार मार्गाकडे जाण्याचे ठरविले। प्राचीन बिहार मार्ग नेमकं कोणत्या ठिकाणावर आहे हे कोणालाच माहीत नव्हतं। खूप वेळ भटकंती केल्यानंतर आम्ही बिहार मार्ग मंदिराजवळ पोहोचलो। बिहार मार्ग मंदिराजवळ प्रवेश करताना आम्हाला निरीक्षणात आलं की बिहार मार्ग खूप दिवसापासून बंद पडलेला आहे। भुयार मार्ग बघायला कोणी येत नसल्यामुळं तिथं गवत आणि कचरा खूप झालेला होता, पण सर्वांना भुयार मार्ग बघण्याची उत्सुकता लागलेली होती। आम्ही सर्वजण थोडं समोर जाऊन भुयार मार्ग बघण्याचा प्रयत्न करत होतो। आम्ही जसे जवळ जात होतो आमची उत्सुकता आणखीनच वाढत गेलेली होती। भुयार मार्गामध्ये आम्ही बघितलं की एक खूप सुंदर आणि साजेशी अशी श्रीकृष्णाची मूर्ती होती। आम्ही भुयार मार्ग बघण्यासाठी आणखी थोडं समोर गेलो व भुयार मार्ग बघण्याचा प्रयत्न करत होतो। समोर मंदिरात गेल्यानंतर भुयार मार्ग दिसायला सुरुवात झाला। भुयार मार्ग बघितल्यानंतर भुयार मार्ग तर केलेला होता, परंतु खूप दिवस झाल्यामुळं जीर्ण होऊन तो समोरून खूप पडलेला होता। भुयार मार्ग बघितल्यानंतर आम्ही खाली खेळणा नदीकडे प्रस्थान ठेवले। खेळणा नदीमध्ये जाऊन खेळणा नदीचे दृश्य आम्ही अनुभवले व स्वच्छ आणि सुंदर पाण्याचा निखळ आस्वाद आम्ही घेतला। खेळणा नदी बघून झाल्यानंतर आम्ही परतीच्या मार्गाला लागलो। परतीच्या मार्गाने आम्ही परत खंडोबाच्या परड्यावर जाऊन घर वापसीला निघालो। जय खंडोबा बाबा।